तुम्हाला माहितीये या सोसायटी मधल्या महिला फार उत्साही आहेत आणि या किती उत्साही आहेत हे जाणून घेऊ इथल्याच एका महिला सदस्याकडून। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? मी सौ अपर्णा योगेश सुरनीस। हाँ, या सोसायटीमध्ये खूप महिला उत्साही असं पुराणिक काकांनी सांगितलं। म्हणजे उत्साही म्हणजे नक्की काय? उत्साही म्हणजे कुठलाही कार्यक्रम असू दे काही असू दे लगेच पहिल्या महिलाच पुढे जातात। कुठलाही मग ते चैत्र गौरीचं हळदी कुंकू असू दे गणपती गौरीचं हळदी कुंकू या शिंदे काकूंकडे खूप सुंदर असतं। भुलाबाई भोंडला असू दे खूप सुंदर असतं। त्यात मी व्हायोलिन विशारद आहे त्यामुळे माझा एखादा व्हायोलिनचा प्रोग्राम पण होतो। नंतर भरपूर आम्ही संगीत खुर्ची सारखे किंवा दांडिया सारखे खेळ इथे नवरात्रात अरेंज करतो। पण मग ते पुरुषांना तुम्ही सामावून घेत नाही? घेतो ना। कशासाठी? बॅकिंग पुरुषांचंच असतं। म्हणजे मॅनेजमेंट सगळे ते सांभाळतात। आणि आता पहिला राऊंड तिन्ही पुरुष मंडळी खेळलेत, आता सुपर मार्केट राऊंड कोण खेळणार? बायकांनीच खेळला पाहिजे। बायकांनीच खेळला पाहिजे, बरोबर। मार्केट राऊंड मध्ये बायकाच पाहिजेत आणि पुण्यातल्या बायका आहेत त्यामुळे त्या सुपर मार्केट राऊंड मध्ये अचूक खरेदी करणार। पण यासाठी आपल्याला 3 स्पर्धक निवडायचे आहेत आणि हे निवडण्यासाठी माझ्याबरोबर आहे मधुरा। मधुरा, मला यातली 3 टोकन्स काढून दे। मिक्स 1 2 3। मधुराने मला 3 टोकन्स दिलेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट राऊंड। आणि पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 10। अभिनंदन, पहिला पुरुष झालेला आहे। या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 12। अभिनंदन, दुसरा पुरुष झालेला आहे। आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 14। अभिनंदन। आपल्या पहिल्या राऊंड मध्ये सुद्धा खेळले होते 3 पुरुष आणि आता दुसऱ्या राऊंड मध्ये सुद्धा खेळणार आहेत पुन्हा 3 पुरुष। मला वाटतं आज 3:30 मध्ये ना जागतिक पुरुष दिन आहे। चला तर मग सुरुवात करूयात आपल्या दुसऱ्या राऊंडला सुपर मार्केट राऊंडला। चला तर मग सुपर मार्केट खेळणाऱ्या आपल्या 3 मावळ्यांशी गप्पा मारूयात। नमस्कार, आपलं नाव? सुनील चव्हाण। सुनील दादा, आपण काय करता? मी डॉक्टर सिंधेंजीचा जॉब करतो। बर, मला सांगा की घरी कोण कोण असतं? घरी मिसेस आणि मी 2 मुलं। 2 मुलं? मग खरेदी कोण करतं घरी? खरेदी मीच करतो। बर, मग पुण्यात कुठे जाता खरेदीला? पुण्यात तिथंच जातो, कोथरूडमध्ये। कोथरूडमध्येच खरेदी करता? मग काय कसं वाटतं तुम्हाला खरेदी करताना, की असं बार्गेनिंग वगैरे करता का? नाही, जास्त हे नाही। काय जे असेल ते किचकिच करत नाही का? नाही करत। अहो काय पण करावी लागते ते, एवढे भाव वाढलेत म्हणल्यावर। नाही ना, करतच नाही। मग वहिनी कधी आल्या तर करतात का असं? वहिनी येतच नाही शक्यतो। वहिनी येत नाहीत का? तुम्ही घेऊन जात नाही, मला काही कळतच नाही नक्की काय प्रॉब्लेम काय? येतच नाही ते, येतच नाहीत। मग तुम्ही नेत पण नाही त्यांना? नाही। पण मग आता इथं तुम्हाला खरेदीचा अनुभव काय तगडा आहे? हो। मग इथं जिंकाल तुम्ही हा राऊंड? नक्की? विश्वास आहे ना? विश्वास। तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, आपलं नाव? प्रकाश पीडीआर। पीडीआर काका, आपण काय करता? मी बँकेत ब्रांच मॅनेजर आहे। ब्रांच मॅनेजर आहात? बर, मग तुमचे खरेदीचे व्यवहार जोरात चालत असतील? खरेदीचं घरातच मिसेस पाहतात, मिसेस बघता आणि बँकेतही तुमच्याकडे? बर, पण मग घरात आर्थिक व्यवहार करण्यासाठी तुमच्याशी संबंध ठेवावा लागत असं ना, की बाबा आज एवढी खरेदी करायची, हे करायचं ते करायचंय, मग अशा वेळेस तुम्ही काय पैसे लगेच देता? प्लॅनिंग प्रमाणे खर्च करत असते, ते पूर्ण अधिकार तिलाच दिलेले आहेत। पण मग खरेदीला कधी जाता बरोबर? बाकी हे वस्तू खरेदीच्या बाबतीत सहसा निर्णय तीच घेते। हा, फक्त कंपनी देतो मी बरोबर। कंपनी म्हणजे काय करावं लागतं नक्की? म्हणजे बरोबर म्हणजे काय? पुढे काही वस्तू खरेदीची काही म्हणजे निवड आवड निवड याप्रमाणे जी काही हे मत द्यायचं असेल किंवा सिलेक्शन करायचं असेल तर मी मत देतो माझं। तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, तुझं नाव? भाग्येश पीडीआर। भाग्येश पीडीआर? यार काय लावलंय, पिडताय का यार मला? पीडीआर पीडीआर, तुम्ही दोघे जण? वडील आहेत माझे। वडील? वडील आणि चिरंजीव। मग तू किती करतोस खरेदी? मी आता जसं जमेल तसं। जमेल तसं? पैसे तेवढे हातात, पैसे जेवढे तेवढी खरेदी। मला सांग, अशा प्रकारची किराणा मालाची खरेदी कधी केली आहेस? नाही। नाही, अजून नाही केलेलीस? लग्न झालंय? नाही। नाही? अरे मग आता शिकून घेतली पाहिजे तुला खरेदी, आता वेळ आलेली आहे ना लग्नाची, म्हणून म्हणतोय मी। चल, तुला या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा। या राऊंड विषयी थोडंसं जाणून घेऊयात। आपल्या सुपर मार्केट राऊंड मध्ये तुम्हाला 1 मिनिटामध्ये खरेदी करायची आणि तीही मी सांगेल या किमती एवढी खरेदी करायची। जो या किमतीच्या जवळपास पोहोचेल त्यानं खरेदी केलेले सगळं साहित्य त्याला फ्री मध्ये मिळणार आणि तो जाईल जॅकपॉट राऊंडला।
पण लक्षात ठेवा ही संपूर्ण खरेदी तुम्हाला 1 मिनिटामध्ये करायची आहे. आणि आज तुम्हाला 1 मिनिटामध्ये जी खरेदी करायची आहे त्याचं लिमिट आहे 1005 रुपये आणि तुमची वेळ चालू होती आता 3:30. लवकर 1005 रुपयापर्यंतची खरेदी तुम्हाला करायची आहे. नीट विचार करून खरेदी करा. तुमच्याकडे 30 सेकंद आहेत अजून. जर जास्त खरेदी झाली असं वाटत असेल तर कमी करू शकता, कमी आहे असं वाटत असेल तर जास्त खरेदी करू शकता अजून. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली ते. आपल्या तिन्ही मावळ्यांच्या खरेदीचा खलिता माझ्या हातामध्ये आलेला आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली ते. सुनील दादांनी केलेली खरेदी आहे 761 रुपयांची. त्यानंतर पीडीआर काकांनी केलेली खरेदी आहे 846 रुपयांची आणि भाग्येशनी केलेली खरेदी आहे 1143 रुपयांची. त्यामुळे तो ठरलाय विजेता. अभिनंदन भाग्येश. 1005 या किमतीजवळ तू पोहोचलाय. अभिनंदन. अभिनंदन भाग्येश. तू जिंकलास आता सुपर मार्केट राऊंड आणि आज वडिलांना हरवलंस. मग कसं वाटतंय? चांगलं वाटतं. बघा चांगलं वाटतंय वडिलांना हरवलंस म्हणून. घरी पण भांडणात हरवतोस? जमेल तसं माहिती. जमेल तसं पण हरवतोस. आपल्या अंदाजे कितीचे विनर पुराणिक काका आणि सुपर मार्केट राऊंडचा विजेता भाग्येश हे दोघंही खेळत आहेत जॅकपॉट राऊंड. जॅकपॉट राऊंड मध्ये सर्वात महत्वाचं असतं चावी निवडण्याची संधी मिळवणं. आणि ही संधी जर मिळवायची असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आणि या दोघांचा आजचा 1 मिनिटाचा गेम असा आहे की त्यांना चमचा लिंबू स्पर्धा खेळायची आहे. पण अट अशी आहे की चमचा तोंडामध्ये पकडायचा, त्याच्यावर लिंबू ठेवायचं आणि चालत जाऊन समोर असलेल्या प्लेट्स मध्ये लिंबू ठेवायचं. पण हे लिंबू ठेवताना तुम्ही हाताचा वापर करू शकत नाहीत. एकदा लिंबू त्याच्यामध्ये ठेवलं की परत येताना लंगडी घालत तुम्हाला इथं यायचंय आणि पुन्हा लिंबू त्याच्यामध्ये जाऊन टाकायचंय. समजा लिंबू जर मध्येच पडलं तर परत येताना त्यांना लंगडी घालतच परत यायचंय. बघूयात कोण जिंकताय हा राऊंड. दोघेही तयार? सगळेजण तयार? 3:30. गो कम ऑन. चीअर अप करा. लंगडी 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 लंगडी. 3:30. निकाल स्पष्ट आहे. सर्वाधिक लिंबू जमा केलेत भाग्येशने. त्यामुळे त्याला मिळते संधी चावी निवडण्याची. लाल रंगाची चावी की हिरव्या रंगाची चावी? खरंच चावी निवडणं ना खूप अवघड असतं. भाग्येश कोणत्या रंगाची चावी निवडणार? लाल. लाल नक्की? हो. का बरं? आवडतो रंग तो. कुणाला? मला ते बायकोला नाही ना आवडत. आवडतो. तिला पण लाल रंगाचा आवडतो. तुम्हाला काय वाटतं इकडे? लाल लाल लाल. इकडे बघ कन्फ्युजन आहे खूप. तुला काय वाटतंय? लाल. लाल. आणि खजिना जर नाही मिळाला तर? काय आता काय करणार? नाही मिळालं तर नाही मिळाला. ठाम आहे या मतावर? ही चावी निवडणार? निवड मग. भाग्येशने निवडली आहे लाल रंगाची चावी. त्यामुळे पुराणिक काकांना मिळते हिरव्या रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. चला. साडेमाडेतीनच्या आजच्या भागाचे उपविजेते ठरलेले आहेत पुराणिक काका. त्यांना मिळाली मोहरी. अभिनंदन काका. थँक्यू. मला सांगा आता तुम्ही हारलाय हा राऊंड, तुम्हाला मोहरी मिळाली. घरी गेल्यावर काकूंकडनं फोडणी पडणार? हो पडणार. कुठली? मोहरीचीच? तडका मारके. तडका मारके. मग मला सांगा त्या चिडणार थोड्या? नाही नाही का मग काय रागावतील वगैरे असं? काही नाही रागवत. काहीच नाही. पण समजा चिडले तर? नाही चिडणार ते. नाही चिडणारच नाही. नाही. पण मग पहिले वस्तू तुम्ही त्यांना देणार ना? हो देणार की. त्यांच्याकडे सुपूर्द हो, करणार. yes, नक्की. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. आणि आजच्या भागाचा विजेता ठरलेला आहे आपला भाग्येश. त्याला मिळालाय कूलर. अभिनंदन. थँक्यू. काय मग आता या कूलरची गारगार हवा पहिल्यांदा कोण खाणार? मीच. तूच. मला कळलंय की तुझी आता सासूरवाडी तिकडे उन्हाळ्यात असते, तिकडे अहमदनगरला खूप उन्हाळा असतो. मग तिला देणारच काय?
नाही इकडेच राहील ना घरी ते. इकडेच मग तिकडे सासूरवाडीतल्यांना गार हवा नाही 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 तुझी तूच खाणार. तुला खूप खूप शुभेच्छा आणि तुझ्या वैवाहिक आयुष्यासाठी सुद्धा खूप मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. याच्यानंतर आपण येणार आहोत आपल्या प्रश्नाकडे. मी सुरुवातीला प्रश्न असा विचारला होता की भाज्यांमध्ये 10 तोंडाचा रावण कोण, आणि याचं उत्तर आता सांगण्याची वेळ आलेली आहे. कोणाला येतंय? अरे वा, इतक्या सगळ्यांना येतंय. तुम्ही या. तुमचं नाव? बेबीताई शिंदे. शिंदे काकू, सांगा याचं उत्तर. तांबडा भोपळा. नाही. कांदा पात. फ्लॉवर. केळी फुल. कारला. बटाटा. लसूण. कडवंची. कांदा. फणस. कोबी. मेथीची भाजी. नाही. दोडका. दोडका. अभिनंदन. पुढे या, पुढे या, पुढे या. तुमचं नाव? गीता नारायण लांगे. तुम्हाला मिळालेलं हे भेट वस्तू. मावशींनी उत्तर सांगितलं होतं दोडका. दोडक्याला असतात शिरा आणि शीर म्हणजे डोकं, त्यामुळे तो ठरतो भाज्यांमधला रावण. तुम्हाला सुद्धा जर 3:30 मध्ये सहभागी व्हायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधावा लागेल. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे. तुम्ही आम्हाला SMS करू शकता. SMS करण्यासाठी तुम्ही टाईप करा SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवून द्या 57575 वर. अशीच धमाल मस्ती आपण करत राहणार आहोत, पण तुम्ही पाहायला विसरू नका 3:30.